संघाने जिंकलेले आहेत. उद्या या संघाचे पुढील सामने नारिवली विपक्ष बरं हा संघ उतरताना मैदानात खेळताना पाहायला मिळेल तुम्हाला. चांगली कामगिरी, सातत्याने चांगली कामगिरी राहिली चिकनगर 40+ संघाची. विक्रम भोईर नेहमीच सातत्याने फ्रंटलाईन गोलंदाजीमध्ये गोलंदाजीसाठी येतात. हरीश केने, त्यानंतर प्रशांत भोईर, बलाढ्य असा ताकदीचा संघ. देसाई संघ तुम्ही पाहू शकता, तो सुद्धा एक अनस्टॉपेबल संघ आहे यंदाच्या हंगामामध्ये. आणि चांगली कामगिरी आहे दोन्ही संघाची. आणि आता फाईट करायची आहे ती मानवलीकर क्रिकेट संघाला. तर माननीय संजय खारुक, उद्योजक उंबरडेगाव, आपण यायचे या स्पर्धेचे प्रमुख अतिथी. आयोजक आपल्याला वारंवार विनंती करतात या व्यासपीठावर या. तसेच प्रत्येक या पूर्ण टुर्नामेंटमध्ये बॅक टू बॅक 3 षटकार लगावणाऱ्यास कैलासवासी वामन नामदेव लोखंडे यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचे पारितोषिक आपल्याला कॅश प्राइज मध्ये दिलं जाईल. पिंटेश लोखंडे यांच्याकडून. तर ही संधी सर्वांसाठी आहे. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे तब्बल पारितोषिक कैलासवती वामन नामदेव लोखंडे यांच्या स्मरणार्थ पिंटेश लोखंडे यांच्याकडून. तर धन्यवाद साहेब. तुमच्यासारखेच पुरस्कृते असतात, त्यामुळे खेळाडूंना खेळाची संधी मिळते, खेळाला वाव मिळतो. कारण देणारे कमवणारे खूप आहेत पण देणारे फार कमी आहेत. आणि अशातलेच एक आमचे प्रितेशजी लोखंडे साहेब ज्यांनी सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज लावलेलं आहे आणि सर्व संघासाठी लावलेलं आहे. त्यामुळे त्यांचं देखील आम्ही आयोजन कमिटीकडून आभार व्यक्त करतोय. वळतोय मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला चेंडू विक्रम भोई, शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. येतोय मॅच मधला सुपरचा सुरेश भोईर यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर लगावलेला हा चौकार उपयुक्त चौकार आहे. कारण त्यांना माहिती आहे समोर तेवढा ताकदीचा संघ आहे आणि ताकदीच्या संघाविरुद्ध तुम्हाला अशीच कामगिरी करावी लागते. आणि यावेळी पॅडल स्वीपच्या माध्यमातून जातोय चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा चौकार. चांगली कामगिरी, 2 चेंडूवर 2 चौकार तुम्ही पाहू शकता. कट करायचा प्रयत्न होता, चेंडूने उसळी घेतली. शॉर्ट बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू. यष्टिरक्षेच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता. ग्रामीण क्रिकेट 40+चा बकासूर या नावाने त्याची ओळख निर्माण झाली आता तरी सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. हरीश केने बायकर मॅन तुम्ही पाहू शकता. यष्टांच्या मागे शॉर्ट पिच चेंडू उडवलाय. यावेळी लॉंग ऑन आणि फर्स्ट स्लिपच्या मधून लॉंग स्टॉपच्या माध्यमातून मिळतोय हा तिसरा चौकार. चार चेंडूमध्ये 3 चौकार. धावा झाल्यात त्या 12. चांगली सुरुवात आज संघामध्ये तुम्ही पाहू शकता. लिडिंग एज पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला चेंडू अडवलाय. जवळपास 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. क्षेत्ररक्षकाने धाव मिळेल ती 13. आज संघातील प्रमुख 2 फलंदाज आज मैदानामध्ये नसताना सुद्धा चांगली कामगिरी करत असताना मालुलीकर 40+ आज संघ. दिनेश संते, मनोज धुमाळ सध्या या संघामध्ये नाही आहेत काही कारणास्तव, पण त्यानुसार तरी चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या 2 बॅटर्सच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने उडवलाय. नरेंद्र पवार आहेत, चेंडू गॅदर करतात. स्टॉप तर केलाय चेंडू. एकच धाव मिळेल. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं तिथे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावर लागली ते बिनबाद 14.
धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता 14 धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर P2चा षटक घेऊन आले हरेश केने उर्फ पिंट्या बकासूर या नावाने प्रचलित असा हा खेळाडू. बायकर मॅन देखील या नावाने प्रसिद्ध असल्या हा खेळाडू पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. प्रशांत भोईर तिथे चेंडूच्या खाली येतील. 2 धावा घ्यायचा प्रयत्न असेल. डायरेक्ट हिट व्हायचा प्रयत्न आहे आणि बॅटर्स होतोय तो बाद. पंचांनी इशारा केला धावचूकच्या स्वरूपात बाद होतोय बॅटर. धक्का क्रमांक लागला पहिला. रनआउटसाठी रिव्ह्यू आहे तुम्ही घेऊ शकतात. बॅटर्स टीम रनआउट आणि बिमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. तर रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटर्सने. तर चेक करा आमचे ऑफिशियल पंच किंवा आमची आयोजन कमिटी तुम्ही चेक करू शकतात. बॅटरचा रिव्ह्यू आहे हा. तर बॅटर्स आउट आहे. फलंदाज होते तो बाद धावचूकच्या स्वरूपात. सुरेश हे धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. पहिला धक्का लागलाय मानवली या संघाला. न्यू बॅटर्स मैदानामध्ये जात असताना विलास गायकर हरेश केने गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आणि यावेळी प्लेड ऑन. यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या यू मिस आय विल डेफिनेटली हिट असंच काहीतरी दाखवत असताना उडवल्या त्या यष्ट्या प्लेड ऑनच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागलाय दुसरा मानुलीकर टीमला. बॅट्समन तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. आता पहिला चेंडूवर रनआउट. त्यानंतर त्रिफळाची चांगली कामगिरी हरेश केने यांची आतापर्यंत राहिली आहे. जास्ती असती धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल हरेश यांचा. त्यांच्या कर्णधाराने आधीच सांगितलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्ती 50 ते 55 पर्यंत यांना थांबवू. कट केल्या यावेळी गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन मिळालंय. थोडेसे फ्लंबिंग झाले पण हरकत नाहीये. चेंडू अडवलाय. तत्पूर्वी मिळाली ती 1 धाव. धावसंख्या झाली 16. 2 गडीच्या मोबदल्यात. पुढील चेंडूसाठी सज्ज विलास. मोठा फटका खेळायचा होता. पटकन चेंडू पिकअप केला आणि येतोय तो डॉट बॉल. संघातील 2 प्रमुख खेळाडू नाही आहेत आणि त्यामुळे थोडीशी काहीतरी बिकट परिस्थिती पाहायला मिळते. आणि यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेचून काढल्या हरेश केने यांना. चेंडू जातोय सीमारेषा पार. आलोंद कार्पेट येतोय सुपर चौकार. शेवटचा चेंडू या षटकातील. धावा 20.
कट करायचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय, 2 षटका समाप्त, धावा झाल्या 20, गडी बाद झाले ते 2. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली चिकनगर आणि मानुली या दोन्ही संघाची. गोलंदाजच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता नवीन गोलंदाज अरुण भोईर. काल नाईट स्पर्धेमध्ये, भोपर नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. दिशा खूप चांगली होती, फलंदाजाला अक्षरशः थांबून ठेवलं या गोलंदाजाने. तोच गोलंदाज आता तुम्ही पाहू शकता विक्रम भोईर यांचे बंधुराज अरुण भोईर गोलंदाजच्या मार्कवर सज्ज. लेग कट केला होता, बॅटची कडा घेतली. बघूया किती धाव मिळतील. अमित आहेत तिथे, चांगला प्रोटेक्शन आणि थ्रो काय केलाय, चुकीचा थ्रो आहे, रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा थ्रो खराब. एकच धाव होती तिथे, बघता बघता 2 धावा दिल्या. आम्ही त्यांनी थोडासा जास्तीच फोर्समध्ये आज चेंडू थ्रो केला आणि डायरेक्ट तुम्ही पाहू शकता आमचे पॉईंटचे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये तो चेंडू गेला. त्यांनी सुद्धा चुकी केली, हायटेड थ्रो केला. पिंट्यांना तो गॅदर करता आला नाही, त्यापूर्वी मिळाल्या 2 धावा. अजून एक चांगला चेंडू, स्लॉटमधला चेंडू होता, ऑन साईडला ढकललाय, टर्न तर केलाय. प्रशांत आहेत तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली. अरुण भोईर वारंवार नॅचरल लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करतात, शॉर्ट रनअपचे गोलंदाज आहेत. पण टप्पा कुठे करायचा, पिचिंग कुठे करायचे हे त्यांना अजूनही चांगलं माहिती आहे आणि त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी करत असताना अजून एक चांगला चेंडू, नॅचरल ऑफ ब्रेक केलाय. अमित पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतात आणि तोपर्यंत आता चुकी नाही होणार आहे. आता स्वतःहून चेंडू घेऊन चालले, कारण त्यांना माहिती आहे मगाशी चेंडू मी जरा जास्तीच जोरात टाकला, पण यावेळी चेंडू थेट आपल्या गोलंदाजापर्यंत दिला आहे. तत्पूर्वी मिळते ती एकच धाव. एकेरी दुहेरीने धावसंख्या वाढते, धावजा त्या 24. झाले. आमचे साथी गुणलेखक दिनेश सर यांची सुकन्या सुद्धा इथे आलेली आहे, सामन्याचा एन्जॉय करते आणि घरचंच मैदान आहे. आणि त्यापूर्वी येते ती विकेट आणि जेलबादच्या स्वरूपात बाद व्हावा लागेल बॅटर तिसरा मानुलीकर टीमला. न्यू बॅटर्स मैदानामध्ये दिलीप गायकर, मोठी जबाबदारी आता दिलीप गायकरच्या खांद्यावर आलेली आहे. तर याच दरम्यान तुम्ही पाहू शकता आमची छोटीशी सुकन्या, जे आमचे साथी गुणलेखक दिनेश जाधव सर यांची कन्या इथे आलेली यान्वी, तिचं सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बेटा कट केला यावेळी, फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चांगलं प्रोटेक्शन. एकच धाव मिळेल, धावा वाढतील, धावा होतील त्या 25. संत वाते इंद्रायणी तशी आता धावगती वाढते, एक 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 धावेने धावसंख्या वाढत चालले. संघातील प्रमुख 2 बॅटर्स आज टीममध्ये नाही आहेत. समोरच्या दिशेने चेंडू खेचून काढला, आलोंदा कार्पेट आहे, चेंडू जमीन लगत चाललाय. विक्रम भोईर आहेत प्रोटेक्शनला तिथे, एक धाव कंप्लीट झाले आणि तत्पूर्वी मिळाल्या त्या 2 धावा. 2ने धावसंख्या झालेली आहे ती 27 आणि याच दरम्यान षटक सुद्धा समाप्त, म्हणजे 3 षटकं आतापर्यंत संपन्न झालेली आणि 3 षटकांच्या समाप्तीला धावसंख्या धावफलकावर लागली ती 27 आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये घेऊन जा.
आता 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकामध्ये धावा झाल्या आहेत त्या 27. 3 गडीच्या मोबदल्यात आई गावदेवी चषक 2025 उंबर्डे आयोजित 40+ क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहत आहात आणि सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत. नरेंद्र पाटील गोलंदाजीच्या मार्कवर मला तरी वाटतं चौथा फ्रेश गोलंदाज वापरला आता या स्पर्धेमध्ये. एक वेगळी रणनीती आखली आहे मित्रमणी कर्णधाराने. नरेंद्र पाटील हे गोलंदाजीसाठी सज्ज. विलास कायकर सज्ज आहे. शॉर्ट पिच चेंडू कट केला. आगळा वेगळा फटका केलाय मी तरी म्हणे. फटका मारायचा होता ऑन साईडला पण केसला तो आता ऑफ साईडच्या रिझनमध्ये. एक धाव मिळेल. 1ने धावसंख्या होते 28. यान्वी सुद्धा सामना एन्जॉय करते आणि यान्वीला माहिती आहे आता क्रिसमसची सुट्टी आहे, नाताळची सुट्टी आहे. 1 तारखेपर्यंत ती आता एन्जॉय करेल. पण काय नशीब बघा आपलं. ज्या शिवाजी महाराजांनी मराठीची स्थापना केली, मराठ्यांचं साम्राज्य निर्माण केलं आणि त्यांच्या जयंतीला फक्त 1 दिवस सुट्टी असते. तर नाताळ ज्यांनी इंग्रजांनी आपल्यावर वर्चस्व गाजवलं आणि त्यांच्या सणाला आपल्याला 5 दिवस सुट्ट्या मिळतात. हा आपला योगायोग आहे भारताचा. कुठेतरी बदल झाला पाहिजे या गोष्टींमध्ये. वल्टे मॅचच्या दिशेने 1 धाव आली. याच दरम्यान अजून एक लेग कट केलाय. चेंडू बराचसा बाहेर होता. येतोय तो डॉट बॉलने धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते 29. संघातील 2 प्रमुख खेळाडू आज नाही आहेत, त्याच्यामुळे पूर्णपणे प्रेशर आहे आज मानुली टीमवर. दिनेश संते नाही आहेत, मनोज धुमाळ नाही आहेत. ऑस्पिन चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेचून काढलाय. विक्रम भोईर प्रोटेक्शनला आहेत तिथे. 1च धाव मिळेल. एकेरी दुहेरीने जास्ती फरक नाही पडणार आहे मी तरी म्हणेन, कारण चिकनगर संघ आहे. चिकनगर संघामध्ये तुम्ही पाहतात की बलाढ्य असे बॅटर्स आहेत. हरेश केने, प्रशांत भोईर आहेत, विक्रम आहेत, नरेंद्र आहेत. पुढील चेंडूसाठी सज्ज. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. नॅचरल लेग ब्रेक. कट केलाय चेंडू. गोलंदाजाने पहिलेच बघितलं की बॅटर थोडा पुढे येऊन खेळतोय. थोडासा टप्पा लांब ठेवला. गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला आणि हलक्या त्याने रिलीज केला. येतोय तो डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉल आणि डॉट बॉलने सांगता झालेले षटक समाप्त झालेले. 4 धावा झाल्या 30 आणि गडी बाद झाले 3. शेवटचं षटक, निर्णायक षटक आणि निर्णायक षटकासाठी आमंत्रित केले ते प्रशांत भोईर उर्फ बाळा यांना. या सामन्यात तुम्ही पाहिलं की 5 फ्रेश गोलंदाजांना वापरण्यात आलं. एक रणनीती आहे, एक गेम प्लॅनिंग आहे. अजूनही नाईट स्पर्धा खेळायचे, त्यामुळे कुठला गोलंदाज चांगली कामगिरी करतो यावर सर्व पूर्ण डिपेंड आहे. ही रंगीत तालीम आहे. प्रत्येक गोलंदाजाची चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा टाकला आहे. हळूवार गतीने चेंडू हाताळले. त्यांना माहिती आहे दोन्ही बॅटर्स हे स्पिन खेळण्यामध्ये थोडेसे कमजोर वाटत आहे, त्यामुळे वारंवार सातत्याने स्पिन गोलंदाजीचा वापर होत असताना येतोय तो डॉट बॉल. यावेळी विलास पुढे येऊन खेळले. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करायचा आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव एका बॅटकडे. पंच 1 धाव. धावा झाल्या 31. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजून एक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा प्रयत्न केलाय. रनआउट घ्यायचा आहे. बघूया काय होईल. हरीश यांनी तो चेंडू रनआउट केलेला आहे. देशाने थोडा काय विचार करायला पाहिजे की आपण संघातील प्रमुख खेळाडू होतो, आपण चुकीच्या गोष्टी करतो, त्याचा मोबदला आज मानुलीकर संघाला भरावा लागतो. तर अशा चुका तुम्ही करू नका. तुम्ही देखील चांगले खेळाडू आहात. मान सन्मान आहे तुम्हाला तुमच्या गावात आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी या गोष्टी करत राहा. आजचा सामना जर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर त्यातून काहीतरी थोडासा बोध घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या चुका सुधरा
आणि पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये जॉईंट व्हा हीच आम्ही अपेक्षा करतो. आमचं आयोजन कमिटी अपेक्षा करते, आमचं डगआउट बॉक्स अपेक्षा करते आणि संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेट अपेक्षा करतोय. कट केला यावेळी. अजून एक चेंडू सॉफ्ट हँडने खेळलाय. पुश रहो खुश रहो असंच काहीतरी फटका आहे भाऊ यांचा. भाऊ आलाय पण एकच धाव आली. ठीक आहे, भाऊ यांनी एक धाव केलेली आहे संघासाठी. धाव आहेत 32. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये मोठ्या फटका मारावा लागेल. फायटिंग टार्गेट तर उभा करावा लागेल. चिकनगर संघ बलाढ्य संघ आहे, त्यामुळे या धावा मला तरी वाटतं पुरेशा नाही आहेत त्यांना. मोठा फटका ऑन साईडच्या रिझनमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तुम्ही पाहू शकता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत विक्रम भोईर. चेंडू अडवतील तोपर्यंत 2 धाव कंप्लीट केलेले आहेत. शेवटचा बॉल. धावा झाल्यात त्या आता धावफलकावर तुम्ही पाहू शकता त्या 34 धावा झाल्या. शेवटचा बॉल. बघूया षटकार येतोय का चौकार येतोय का बॅटर्स बाद होतोय. आणि डॉट बॉल. पहिला सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्र संपलेल्या धावा झाल्या आहेत त्या 34 आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. म्हणजे 7च्या सरासरीने या तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे आणि या नियमचं पालन करणं हे सर्वच 40+ खेळाडूंना अनिवार्य राहील. 5 फ्रेश गोलंदाज वापरले चिकनगर 40+ संघाने. रात्रीची दमछाक झाली तरी आता पुन्हा एकदा नव्या जोमाने उतरले मैदानात आणि चांगला खेळसुद्धा करून दाखवला आहे. हरीश केने असतील, त्याचप्रमाणे प्रशांत भोईर असतील, नरेंद्र पाटील असतील, अरुण पवार असतील, बरेचसे खेळाडू आहेत. अमित आहेत. मोठी वेलकम बाळा तुमचं तुझं या स्पर्धेच्या माध्यमातून. मोहली संघ यानंतर लगेच तुमचा सामना होणार आहे, त्यामुळे तुमच्या कर्णधाराने आमच्या VIP डाईसमध्ये येऊन स्थानापन्न व्हा. यानंतरची लगेच लढत तुमची असणार आहे. यातून विजेत्या संघाबरोबर ऑलरेडी आडिवली 40+ संघ हा सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. तर बॉलची मागणी आहे, चेंडू देण्यात यावे. चेंजेस पाहायला मिळाले आपल्याला चिकनगर 40+ संघाच्या मार्फत. 5 फ्रेश गोलंदाज वापरलेत आणि आज रमेश काकाची उपस्थिती नाही मिळते. रमेश काका आलेत का चिकनगर संघ? रमेश काका आलेत का आपले? नाही आले आज. तर रमेश काका म्हटलं तर गुरुनाथ पाटील साहेब आलेले. तर दादा तुम्हाला सुद्धा विनंती आहे, या आमच्या VIP डाईसमध्ये या, आमच्या मुख्य व्यासपीठावर या. दादा वेलकम आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. चिकनगरच्या खेळाडूने लगेचच सांगितलं आम्हाला की आज रमेश दादांची अनुपस्थिती आहे, तर त्याच्या उपस्थितीत आज तुम्ही आहात. गुरुनाथ दादा पाटील तुमचं सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मांडलिकर संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळाला या सामन्यामध्ये. धावा फक्त झाल्या त्यांच्या 34 आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 35 धाव्यांची गरज. म्हणजे काय की 7च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत. हरेश केने स्ट्रायकिंग एंडला असतील. विस्फोटक फलंदाज ग्रामीण टेनिस क्रिकेट 40+ मधला बरेचसे नावं त्याच्या दिलेत आलेले आहेत. बकासूर आहे, बायकर मॅन आहे, बाहुबली आहे, बरेचसे नावं आहेत आणि तशी कामगिरी केली आहे सातत्याने. 3 ते 4 वर्ष रँकिंग 1 मधला बॅटरसुद्धा आहे हरीश केने. सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. चिकनगर 40+ मधून सुद्धा केले, रेग्युलर फॉर्मॅटमधून केले, ओपन फॉर्मॅटमधून केले, ओपन 40+ फॉर्मॅटमधून सुद्धा केले. म्हणजे बऱ्याचशा स्पर्धांमधून हरीश केने यांनी त्यांची कामगिरी चोख बजावले. आपल्या नावाची ओळख काय आहे हे त्यांनी दाखवले. तर गुरुनाथ पाटील दादा आलेले आहेत, तर वेलकम दादा तुमचं. बसा आमच्या VIP डाईसमध्ये. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकतात की
हरीश केने. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर्स पाहू शकतात नितेश भोईर आणि गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज ते भाऊ. संजय गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली. सातत्याने तुम्ही पाहिलं तर चिकनगड 40+ माध्यमातून हरीश केने आणि नरेंद्र पाटील नेहमीच स्ट्रायकिंग बॅटर्स म्हणून येत असतात. यावेळी संधी दिली, धावा कमी आहे, त्यामुळे प्रत्येक बॅटर्सला संधी आहे आपल्याला प्रमोट करायची. तुम्ही कशा प्रकारे फलंदाजी करतात यावर सर्व काय अवलंबून आहे. बॅटची कडा घेतली, लॉंग स्टॉपच्या माध्यमातून येतोय तो पहिला चौकार. संख्या झाली 5. नितेशांना प्रमोट करण्यात आलंय. पहिल्या चेंडू नितेशांच्या बॅटमधून चौकार आलाय. चांगली कामगिरी नितेशला करावी लागेल. येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये अजूनही लवकर जागा त्यांना मिळू शकते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सुरेश, ज्यांनी चांगला डीजे ऑपरेटर केलेला. मागच्या वेळी जेव्हा मालिवकरी स्पर्धा होती तेव्हा डीजेच्या भूमिकेत होते सुरेश दादा. ते आज तुम्हाला मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळतात आहे. धावा मिळाल्या त्या 2, धावा झाल्या 7. पुढील चेंडू लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला चेंडू, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या गॅपमधून चेंडू भेदत चाललाय सीमारेषा पार, चौकार. प्रमोट केलंय तशी फलंदाजी सुद्धा चांगली करून दाखवली. नरेंद्र यांची जागा सध्या धोक्यात वाटते मला, आणि वाटतेच आहे कारण आलाय तो समोरच्या दिशेने चौकार. आणि चांगली फटकेबाजी निलेशनच्या बॅटमधून. खूप सुरेख अशी कामगिरी, मी तरी म्हणेल लगातारच्या दुसरा चौकार आहे. पहिला एक चौकार, त्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर लगातारचे 2 चौकार. म्हणजे पूर्णपणे डॉमिनेट केले. पॉवर प्ले त्यांनी कॅपिटलाइज केलाय. मी तरी म्हणेन धाव्यांचा सुद्धा वेग वाढवलाय. धावा 15 धाव फलकावर. चांगली कामगिरी आतापर्यंत तरी निलेश यांची राहिली आहे. निलेश यांना प्रमोट केलं आणि त्यांची जागा त्यांनी सिद्ध केली आहे. नरेंद्र, तुम्हाला जरा धोक्याची घंटा आहे मला तरी वाटतं आता, कारण हरीश केनेला चांगला ओपनर्स भेटतोय वाटतं. बघूया पुढचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, लॉंग चेस तर आहे. बघूया, चांगला क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा कंप्लीट केल्याय. पहिलं षटक समाप्त होत आहे. धावा होता धाव फलकावर 17 बिनबाद. खूप चांगला डीजे तुम्ही लावलात, चांगलं गाणं तुम्ही लावलंय, नाना नाना ना रे. पण आता नाना करून होणार नाही. आता विकेट काढाव्या लागतील, कारण पहिल्या षटकात धावा बघितल्या तुम्ही 17, अजूनही 18 धाव्यांची गरज आहे. येणारे 24 चेंडू निलेश यांनी दाखवून दिलंय की सलामीला बी जरा सेट आहे. त्याच्या बॅटमधून तर आपण 3 चौकार पाहिलेत. अजूनही उपयुक्त कामगिरी करायची आहे निलेश यांना.
हरीश स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकतात. गोलंदाजीच्या मार्कवर विलास गायकर, अनुभवी गोलंदाज, लेजंड क्रिकेटर. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल ड्रॉप होतोय. चुकी होते. एकच धावती. हरेश त्यांना माहिती आहे, कारण निलेश सध्या चांगला फॉर्ममध्ये आणि निलेश यांच्याकडून अपेक्षा आहे. अजूनही पॉवर प्लेचा षटक सुरू आहे, म्हणजे अजूनही पॉवर प्लेचे P2चे तुम्हाला 5 चेंडू खेळायला मिळतील. 5 चेंडूमध्ये 1 ते 2 चौकार तुम्ही मारून दाखवा. स्वतःला सिद्ध करा. सिद्ध करायची हीच वेळ आहे. संधी फार कमी मिळते. कट करायचा आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. धावसंख्या 19. थोडासा शांत असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता सामना लवकर फिनिश करायच्या इराद्यामध्ये असतील हरेश, मला तरी असंच वाटतंय. चित्र दिसतंय. शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकावलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा धावफलक वाढतोय. 23 झाल्यात. अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. यान्वी तू खूप मस्ती करते आणि आज पप्पा तुझा अभ्यास घेणार आहे घरी गेल्यावर. तुझं गणित घेणार आहेत पप्पा. सुद्धा चांगले स्वतः गुणलेखक आहेत, त्यामुळे तुझी आज गणिताची परीक्षा आहे. याच दरम्यान येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने समीकरण जास्ती महाग नाही आहेत. फक्त 12 धावा करायच्या आहेत. अजूनही अवघे बरेचसे चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे सामना लवकर फिनिश होईल असंच वाटतंय. शॉर्ट पिच चेंडू यावेळी पुन्हा एकदा तीच दिशा, तोच टप्पा आणि चेंडू यावेळी जातं अलंद कार्पेट जमिनीलगत. चौकार. चौकार. वा लगेचच यानंतर तुमची लढत आहे. चिकनगर 40+ संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. अवघ्या 4 धावा दूर आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न आहे. हरीश केने यांचा आपण फिनिशिंग टच देतात का पाहूया. निलेश ज्यांना आज प्रमोट करण्यात आलं सलामीसाठी, आणि त्यांच्याकडून आता अपेक्षा आहे की फिनिशिंग टच त्यांना द्यावा लागेल. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करावा लागेल. चौकाराने जर हा सामना विजय करतात तर हा सामना तुम्ही जिंकतात आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता भाऊ. न्यू गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. निलेश विनिंग चौकार मारतात का पाहूया. समोरच्या दिशेने उडवला येता करा. भरपूर गॅप आहे आणि विनिंग फटका निलेश यांच्या बॅट मधून येतोय. सामना जिंकतोय चिकनगर 40+ संघ. जातोय दुसऱ्या फेरीमध्ये. फाईट करणार मोहली 40+ संघाच्या विरोधात. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. आम्ही नाणेफेकी लगेचच करत आहोत. तर आम्ही वळतोय सामनावीराच्या पुरस्काराकडे आणि त्याचप्रमाणे नाणेफेकीचा कॉल सुद्धा करू आम्ही.
मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व प्रितेश लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीराचा पुरस्कार देतोय. प्रितेश लोखंडे साहेब तुम्हाला आम्ही विनंती करतोय, प्रितेश लोखंडे साहेब यांना विनंती करतोय आम्ही लगेच सामनावीराचा पुरस्कार द्यायचा. आता हरकत नाही आहे.